टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। भारत आणि पाकिस्तान मधील युद्ध सदृश्य परिस्थितीमध्ये तुर्कीने जी काही भूमिका घेतली होती, तुर्कीने जो पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला होता, त्यावरून भारतामध्ये प्रचंड असा संताप पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर तुर्कीवरून येणारा जो काही माल आहे किंवा जे काही कंपन्या आहेत त्यावर बहिष्कार घालण्याचा ट्रेंड सध्या भारतात आल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच पुणे मेट्रोचं जे काम आहे ते तुर्कीच्याच गुलेरमेक कंपनीला देण्यात आलेलं आहे। टाटा प्रोजेक्ट आणि गुलेरमेक या दोन्ही संलग्न कंपन्यांना पुणे मेट्रोचं काम देण्यात आलेलं आहे। मेट्रोचं साहित्य त्यासोबतच बोगदा तयार करण्याचं काम या गुलेरमेक कंपनीकडून केले जात आहे आणि साधारणतः पुणे मेट्रोचं काम जर म्हटलं तर 2200 कोटींपर्यंत हे कंत्राट गुलेरमेक या तुर्कीच्या कंपनीला देण्यात आलेलं आहे। पुणे मेट्रोसह कानपूर, सुरत, भोपाळ या शहरांमधील मेट्रोचं काम देखील याच तुर्कीच्या गुलेरमेक कंपनीला देण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता केंद्र सरकार गुलेरमेक कंपनीला देण्यात आलेली कंत्राट रद्द करणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कारण तुर्कीहून येणारे सफरचंद असू दे किंवा ड्रायफ्रुट्स असू दे, इतर जे काही तुर्कीहून येणारे जे पदार्थ आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत त्यांच्यावरती बंदी घालण्याचं काम राज्यातल्या देशातल्या व्यापाऱ्यांनी केलेलं आहे आणि आता ज्या पद्धतीने गुलेरमेक कंपनीला मेट्रोच्या कामाचं कंत्राट देण्यात आलेलं आहे ती रद्द केली जातील का हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र पुणे मेट्रोकडून जी काही माहिती देण्यात आलेली आहे त्यानुसार गुलेरमेक कंपनीकडे जी काही कामं होती ती आता जवळपास पूर्ण झालेली आहेत। मात्र इतर शहरांमध्ये गुलेरमेक कंपनीकडून जी काही कामं करायची आहेत ती आता सुरू आहेत। त्यामुळे जवळपास साधारणतः काही हजारो कोटींची कामं हे या तुर्कीच्या गुलेरमेक कंपनीला देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता या सगळ्या कंत्राट जी गुलेरमेक कंपनीला देण्यात आलेली आहे ती रद्द केली जातील का? कारण तुर्कीने जी काही भूमिका घेतलेली आहे, पाकिस्तानला जो काही पाठिंबा दर्शवलेला आहे त्यावरून भारतामध्ये प्रचंड असा संताप पाहायला मिळतोय आणि त्यामुळे आता या सगळी जी काही कंत्राट आहेत ती रद्द केली जातील का? कारण छोटे छोटे जे काही कंपन्या आहेत किंवा छोटे छोटे ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती बंदी आणली गेलेली आहे। मात्र याच गुलेरमेक कंपनीला हजारो कोटींची कंत्राट ही देशातल्या वेगवेगळ्या शहरातील मेट्रोची देण्यात आलेली आहेत, ती रद्द केली जातील का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन विशाल रायपुरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।